महाराज पळतोय, पुढं मागं पठाण पळतोय. असं बऱ्याच वेळा झाल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्यांनी सांगितलं, आता नामदेवा तुला आता गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या वेळेला नामदेव महाराज गुरु करून आले त्यावेळेला कुत्र्यामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्म्याला नामदेव महाराजांनी ओळखलं. म्हणून असं शास्त्र सांगते, प्रत्येक व्यक्तीला 3 वेळा देव भेटतो. पण ओळखता कोणाला आलाय? ज्याला ओळखता आलाय तो भाग्यवान समजायचा. देव भेटणं सोपं आहे पण ओळखणं अवघड आहे. बाकीचं जाऊ द्या, यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण ओळखायला आला का? माझ्या पोटी देव आलाय म्हणून नाही. तिला जर ओळखू आलं असतं का आपलाच कृष्ण देव आहे आणि देवच कृष्ण आहे तर तिने गणपतीला नवस केला नसता. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या 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 एवढ्या खोड्या वाढल्या, त्रस्त होऊन गेली यशोदा माता. रोज 4 गवळणी यायचं, कोणीतरी यायचं, भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या सांगायच्या, आज कृष्णाने हे केलं, आज ते केलं, ते केलं. कंटाळून यशोदा माता एक वेळेस गणपती बाप्पाला नवस बोलते आणि बोलते, गणपती बाप्पा माझ्या कृष्णाच्या जर खोड्या गेल्या ना तर मी तुला लाडू मोदकाचा प्रसाद वाहील म्हणे. माता भगवंत एवढा नटधारी, एवढा नाटक करणार आहे. भगवंताने आयडिया केली, एक मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती दाविली यशोदेशी. 1 महिना भगवंतानी खोडीच केली नाही. यशोदा मातेला आनंद झाला, वा माझ्या नवसाला गणपती बाप्पा पावलाय म्हणे, आता लवकरात लवकर गणपतीचा नवस फेडला पाहिजे. लाडू मोदक केले, यशोदा मातेने ताटात भरले, कृष्णाला हाताला धरले, आपल्याला गणपतीला जायचे, नवस फेडायचा आहे म्हणून. आली तिथं आल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येत आहे आरतीचं ताटच घरी राहिले. बोलते भगवान श्रीकृष्णाला, कृष्णा आरतीचं ताट राहिलं रे, मी पटकन घेऊन येते, या लाडू मोदकाकडे लक्ष ठेव. गेली निघून ती. आणि इकडं भगवान श्रीकृष्ण गणपती बाप्पाला दम देत आहेत, माझ्या आईचे लाडू मोदक खातोस काय म्हणे तू, पाहतो मी तुझ्याकडे. इकडे गणपती बाबा लटलट लटलट कापतायत. ते बोलतात, बाबा तुझ्या आईचे लाडू मोदक तूच खा, मला नकोय. काही क्षणात भगवान श्रीकृष्णाने ते लाडू मोदक सगळे खाऊन टाकले. यशोदा माता आली आरतीचं ताट घेऊन, तर लाडू नाही, मोदक नाही. अरे कृष्ण, लाडू मोदक काय झाले? भगवान श्रीकृष्ण सांगतात, आई तू गेली आणि असा एक मोठ्या पोटाचा बाबा एका मोठ्या उंदरावर आला. मला इतकी भीती वाटली, मी तिकडं लांब जाऊन एका कोपऱ्यात लपून बसलो म्हणे आणि त्यांनी पाता पाता सगळे लाडू मोदक खाल्ले. मग तर अजून यशोदा माता खुश. आता प्रत्येक गणपतीने प्रसाद भक्षण केला आहे, ठीक आहे म्हणे. आता मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया आपण. मी गुळ खोबरं घेऊन येते. पुन्हा यशोदा माता घरी जाते गुळ खोबरं आणायला. आता तर भगवान श्रीकृष्णाने तो गणपती बाप्पाच उचलला आणि फेकून दिला. आली यशोदा माता, पाहत तिथं गणपतीच नाही. अरे कृष्ण, देव काय झाला? देवाशीच पुसे देव काय झाला? हसायला बोला मातेची. आईचं ते शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णाला हसू आलं. कळाला का देव यशोदा मातेला? नाही कळाला. तसं कैकेयीला जर भरत कळाला असता, प्रभू रामचंद्र कळाले असते तर रामायण घडलं नसतं. तिने ओळखलं नाही आपल्या भरताचं प्रभू रामचंद्र प्रेम किती आहे. आपण काय करायला निघलोय? आपण भरताकरता राज्य मागायला लागलोत, आपण रामाकरता वनवास मागायला लागलोत. नाही कळालं. तसा देव सहजासहजी कोणाला कळत नाही. म्हणून आपण देव आपलासा केला पाहिजे. देवाच्या विरोधात जर आपण गेलोत ना तरी देवाला काही वाटत नाही, पण त्याच्या भक्ताच्या विरोधात जेव्हा कुणी जातं ना तेव्हा भगवंत त्याला सबक शिकवल्याशिवाय राहत नाही. त्याचा दृष्टांत पाहायचा झाला तर ज्या वेळेला महाभारताचं युद्ध फायनल झालं का बाबा हे अटळ आहे आणि युद्ध ठरले गेलं. युद्ध ठरल्याच्या नंतर आता त्याच्यातलं ते झाली त्यांचे कौरवाकडं सगळं सैन्य, इकडं पांडवाकडं फक्त भगवान श्रीकृष्ण. ते बी मी हातीशस्त्र धरणार नाही, 4 गोष्टी युक्तीच्या सांगत सगळं काही फायनल झालं. आणि भगवान श्रीकृष्ण बसलेले असताना बलराम दादा येतात आणि बोलतात भगवान श्रीकृष्णाला, मी कौरवाच्या बाजूने लढणार आहे. असं ऐकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला शंका येते,
बलराम दादा जर कौरवाच्या बाजूने लढला तर माझ्या पांडवाला एखाद वेळेस हार मानावी लागते की काय? भक्ता करता काय करतो आपल्याला याच्यातून सांगायचंय. आणि काय करायचं मग आता? काहीतरी तर केलं पाहिजे. बलराम दादाला इथून काढून दिलं पाहिजे. खेळ येण्याची खेळावा. आणि बलराम दादा असे रस्त्याने चाललेले असताना भगवान श्रीकृष्णाने एका अशा वृद्ध जर्जर झालेल्या ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि बलराम दादा तिकडनं येत आहेत आणि एकूण हा ब्राह्मण सरळ बलराम दादाच्या अंगावर चाललेलं आहे. क्रश झालेलं शरीर आहे. आणि त्यांनीच बलराम दादाला धक्का दिला आणि तो ब्राह्मण खाली कोसळला. खाली कोसळला बरोबर तो गतप्राण झाला. पाहता पाहता चौकड चर्चा सुरू झाली. बलराम दादांनी एका ब्राह्मणाला खाली पाडलं. खाली पाडल्याबरोबर ब्राह्मण गतप्राण झाला. ब्रह्म हत्येचं पातक बलराम दादाकडे आलं. काय करायचं काय करायचं? बलराम दादाला घरी येईपर्यंत इकडं भगवान श्रीकृष्ण, आता त्यांनीच नाटक केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण बोलतात, दादा मी काय ऐकतोय, काय घडलंय बाहेर? तुमच्याकडून ब्रह्महत्या झाली असं ऐकायला आले मला, खरं आहे का? म्हणे हो कृष्णा. आता म्हणे हे ब्रह्महत्येचं पातक एवढं काही वाईट असतं का त्याला कुठलंच माफी नसते. आणि ते अनेक पटीने काही क्षणात अनेक पटीने ते पातक वाढत असतं. दादा तीर्थयात्रेला जा, हे पापाचं क्षालन करून ये. त्यावेळेला बलराम दादा बोलतो, जाणार आहे कृष्णा मी, पण एवढं एकदा युद्धाचं होऊ दे म्हणे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलतात, दादा पापाचं गाठोडं डोक्यावर घेऊन तुम्ही का डोंबाऱ्याचा खेळ खेळणारे आहेत का? तुम्ही युद्धाच्या वेळेपर्यंत परत याल दादा, पण तुम्ही जा असं करून भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाला काढून दिलं. काढून दिल्याच्या नंतर तिकडं तीर्थयात्रा करत करत येईपर्यंत इकडं महाभारत झालं. कौरव सगळे संपले. पांडवांना राज्य मिळालं. राज्यावर बसले पांडव. आणि काही दिवसात बलराम दादा परत आले. आल्याच्या नंतर त्यांना समजलं का कौरव नेस्तानाबूत झाले, सगळे संपले आणि पांडव राजे झालेले आहेत. तेव्हा बलराम दादा बोलतो, कृष्णा मी असतो तर असं झालं नसतं. मी असतो तर कौरव संपले नसते. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण बोलतात, दादा हे मीच केलं. तो ब्राह्मण मीच झालो. मीच कौरव पांडवांचं युद्ध घडलं. त्यामध्ये कौरवाला मीच हरवलं, मीच मारलं. पांडवाला राजा मीच बनवलं. दादा माझ्या भक्ताच्या मध्ये कुणी आलेलं मला आवडत नाही. मग तो भाऊ असो नाही तर कुणी असो, मी त्याचा पत्ता कट केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताला त्याच्या भक्ताच्या विरोधात कोणी गेलेलं आवडत नाही. अनेक अशा गोष्टी म्हणजे आपण सांगू शकतो. निष्ठावंत भाव महत्त्वाचा असतो. भक्ती आहे ना ही म्हणजे अशी निष्ठावान पाहिजे. निष्ठानिष्ठीची भक्ती नको आहे. त्याची जर आपल्याला सांगायचं झालं तर रामायणामधला प्रसंग आहे. ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध चालू होतं त्यावेळेला सुग्रीवाकडे सेनापती पद होतं आणि गंधमादन वानराकडे धर्माची पताका दिलेली होती. युद्ध चालू होतं आणि ते गंधमादनाच्या हातामध्ये धर्माची पताका होती. ती पताका कुठल्या तरी बाणाने कापल्या गेली. लक्ष्मण सांगतायत गंधमादनाला का पताका कापली. ते ऐकल्याबरोबर ते गंधमादनाला इतकं वाईट वाटलं. धर्म वाचला पाहिजे, पताका झळकली पाहिजे. आणि त्या पताकाची जी काठी होती त्यांनी ती आपल्या पोटात खुपसवली, जोरात खोचली आणि सुग्रीवाच्या कमरेला बांधलेला एक सेला होता तो सोडून घेतला. आपल्या स्वतःच्या रक्तामध्ये तो कपडा भिजवला आणि त्याची पताका पुन्हा त्या काठीला लावली. का आपण गेलो तरी चालेल, आपला धर्म वाचला पाहिजे, धर्माची पताका झळकती राहिली पाहिजे. इकडं कुंभकर्ण युद्धाला तयार होता, उभा होता. आगडबंब शरीर. तो एकदा 10-5 वानर अशा हातात धरायचा आणि पिळून फेकायचा. का कित्येक वानराला गिळत असायचा. त्यावेळेला गंधमादन सांगतायत वानराला, घाबरू नका, रामनामाचा गजर करा. एकामागे एक ते वानर कुंभकर्णाच्या पोटात जात होते आणि त्याच्या पोटात
रामनामाचा गजर करत होते, परिणाम कानातून बाहेर येत होते. ज्या वेळेला गंधमादनाला पकडलं कुंभकर्णाने आणि त्याच्या लक्षात आलं का कुठला तरी सुंदर असा सुगंध येतोय, इथं तर सगळा रक्त साडामासाचा गच पडलेला आहे आणि सुगंध कशाचा येतोय, तेव्हा त्याच्या लक्षात आलं का हे सुगंध आहे हा वानराच्या शरीराचा आहे. तेव्हा तो बोलतो मला तुला मारावं वाटत नाही. तेव्हा गंधमादन बोलतो नाही मारावं वाटत तर सोडून दे, सोडल म्हणे मी तुला, पण एका अटीवर, तू रावणाचा हो. काय बोलला होता गंधमादनाने, असा एकनिष्ठ भाव पाहिजे. तो बोलतो रावणाचा होऊन जगण्यापेक्षा रामाचा होऊन मी काही क्षणात मरण पत्करण, पण रावणाचा होऊन मला जगायचं नाही. असं म्हणल्याबरोबर तो कुंभकर्ण एवढा क्रोधित झाला, जसा पिकलेला आंबा पिळावा याप्रमाणे त्यांनी असा जोरात गंधमादनाला पकडलं, पिळलं आणि सगळं त्याचं शरीर विदीर्ण करून सोडलं. हाडामासाचा खच पडला आणि त्यांनी सहज त्या हात आपल्या कानाला लावला. त्या गंधमादनाचं रक्त हाताला लागलेलं होतं, ते रक्तातून राम 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 असा आवाज येत होता. आणि मग त्यांनी काय केलं, कुंभकर्णाने तो हात रावणाच्या कानाला लावला. त्यावेळेला रावण एवढा चिडून उठला, तो बोलतो मूर्ख आहेस का तू, माझ्या शत्रूचं नाव मला ऐकवतोस. तेव्हा कुंभकर्ण बोलतो नाही दादा, माझा हेतू वेगळा आहे. अरे ज्याचे मेलेले वानर त्यांच्या हाडामासातून राम राम येतंय, रामाच्या पुढं आपला टिकाव लागणार नाही दादा, माघार घे, सीतेला परत कर. पण माघार घेईल तो रावण कसला, नम्र होईल तो रावण कसला. परिणाम रावण त्यामध्ये मारला गेला आणि विभीषण राजा झाला. विभीषणाने या गंधमादनाची लंकेमध्ये 60 किलो सोन्याची समाधी बांधली असं रामायणामध्ये उल्लेख आहे. पुढं चालून त्या लंकेमध्ये दुष्काळ पडतोय. ज्या समाधीमध्ये गंधमादन आहे त्या समाधीमधून एका वानराने जगाच्या बापाला प्रश्न विचारावा. गंधमादन प्रभू रामचंद्राला विचारताय, देवा तू करता करविता सर्व काय आहेस, तू बोलतो ना, मी बोलविला वेदो बोले, मी हलविला सूर्य चालविला सूर्य चाले, मी हलविला प्राणो हाले, तो जगाशी चालितो. तू बोलला का वेद बोलतोय, तू चालला का सूर्य चालतोय, तो हलवल्यावर प्राणू वारा हलतोय. मग ह्या लंकेतला दुष्काळ तुला दिसत नाही का? पर्वती बैसिकान सांडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. तुझ्या आज्ञेत जर सगळं चालतंय मग या लंकेत दुष्काळ का? जगाच्या बापाने ऐकावं. काही क्षणात धो धो पाऊस सुरू झाला. भक्त म्हणावे कोणासी, निष्ठावंत भाव जयापासी. असा निष्ठावंत भाव असल्याच्या नंतर देवाला काय, देवाच्या बापाला आपल्या मदतीला धावा लागतं आणि तो धावून येतोच, का नाही येणार. अशा अनेक गोष्टी आपण सांगू शकतो. देवाला अहंकार आवडत नाही. आपण याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्येच होय, तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दाशी सकल. तिळ बर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. थोडा जरी अभिमान झाला ना तर देवाला तो सहन होत नाही. आणि ह्या अभिमानाने भल्या भल्याला सोडलं नाही. आपलं तर तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहेत. अनेक लोकांना अहंकार झाले. थोडक्यात आपण भीमाचं पाहू. भीमाला शक्तीचा एवढा अहंकार झालेला होता, माझ्यासारखं कोणीच नाही, मी म्हणजे कोण, सतत त्यांना म्हणजे ते हे व्हायचं. ते एक वेळेस भीम असा स्वर्गातून हत्ती घेऊन येत होता आणि आता तर मी हत्ती घेऊन चाललोय असा अहंकार झाला. अहंकार झाल्याबरोबर भीम कोसळला. कुंती माता खाली उभी होती, तिने पाहिलं, तिने आपला पदर असा पुढे केला आणि हत्ती सहित भीमाला तिने पदरात झेललं. आता कोण शक्तिवान नाही जास्त. त्यावेळेला अहंकार गेला नाही, पण फक्त त्यांना काय वाटलं, माझ्यापेक्षा आई शक्तिवान आहे. पुन्हा चांगदेवाला साधनेचा अहंकार झाला होता का बाबा माझी साधना अशी. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज 14 वेळा त्यांनी
मृत्यूवर सत्ता गाजवली होती आणि मृत्यूला परत पाठवलं होतं. एका 7 वर्षाच्या मुक्ताईने त्याचा अहंकार